शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा खटला हा अनेक अर्थानं दूरगामी ठरणार आहे। याचं कारण म्हणजे या खटल्याच्या निमित्तानं अनेक कायदेशीर तसंच काही घटनात्मक प्रश्न सुद्धा उपस्थित झालेत। हे मुद्दे काहीसे क्लिष्ट सुद्धा आहेत, ऐकायला कंटाळवाणे सुद्धा वाटू शकतात, पण त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी होत नाहीये। आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की विशिष्ट खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट हे विधानसभा अध्यक्षांची भूमिका बजावू शकतं का? तसंच सुप्रीम कोर्ट हे अध्यक्षांना निर्णय बदला असं सांगू शकतं का? याची कारणं दोन आहेत। आपल्या घटनेमध्ये न्यायव्यवस्था आणि कायदेमंडळ यामध्ये स्पष्ट फरक केलेला आहे आणि या दोन संस्थांनी एकमेकांवरती अधिकारांवरती अतिक्रमण करणं अपेक्षित नाहीये। आणि त्यातलं दुसरं कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष हे सार्वभौम असतात, म्हणजेच त्यांना कोणीही आदेश देऊ शकत नाही, पण घटनात्मक दृष्टीने विधानसभेच्या आतमध्ये आणि त्याच्या कामकाजाबाबत अध्यक्षांचा शब्द हा अंतिम मानला जातो। मुख्यमंत्री किंवा अन्य कोणीही व्यक्ती त्यांना निर्देश देऊ शकत नाही। अशा स्थितीमध्ये शिंदेचे आमदार अपात्र नाहीयेत, या निर्णयाचं कितपत पुनरावलोकन करावं हे सुप्रीम कोर्ट करू शकतं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पाहुयात या खटल्याच्या निमित्तानं कोणकोणते घटनात्मक प्रश्न उपस्थित झालेत ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिला प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सुप्रीम कोर्ट रद्द करू? जर हो असेल तर अध्यक्षांच्या सार्वभौमत्वाचं काय? सुप्रीम कोर्ट अध्यक्षांच्या निर्णयाचं पुनरावलोकन कितपत करू शकतं असाही सवाल आहे। सुप्रीम कोर्ट अध्यक्षांची भूमिका बजावू शकतं का? तुमचा निर्णय बदला असं कोर्ट अध्यक्षांना सांगू शकतं का? सुप्रीम कोर्ट स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकतं का? आधी अपात्रतेचा निर्णय घ्यावा की पक्षचिन्हाचा, हाही मोठा सवाल आहे। पक्षप्रमुखांच्या अधिकारांना मर्यादा आहेत की नाही, हाही मोठा प्रश्न आहे। पक्षाचा व्हीप अमान्य करणं म्हणजेच पक्षाचा राजीनामा देणं समजावं का? विधिमंडळ पक्षाला नेमके कोणते आणि किती अधिकार आहेत? विधिमंडळ पक्षावरती राजकीय पक्षाचं पूर्ण नियंत्रण गृहीत धरायचं का?